So my day started like this. Yes, thank you so much. योगेशने खूप छान चहा बनवलेला आहे. म्हणजे छान मी टेस्ट नाही केला, बट छान की तू माझ्यासाठी चहा बनवलाय. थँक्यू सो मच. सो हॅपी. तर आज बर्थडेच्या दिवशी मयुरी पूजा करते. बर्थडेच्या दिवशीच नाही, मी रोज पूजा करते. आज थोडं लेट झालं खरं तर. सकाळी उठून अगोदर पूजा करायला पाहिजे होती, पण सगळ्यांचे कॉल्स मेसेजेस ह्या सगळ्या गोष्टींमध्ये थोडंसं लेटच झालंय. पण आता पूजा करते फायनली, लेट का होईना. देवाकडनं ब्लेसिंग्स मिळते ना पूजा केल्यावर बर्थडेच्या दिवशी. हो. तर काल हे पिंक रोजेसचं प्लांट योगेशने मला गिफ्ट दिलं संध्याकाळी, म्हणजे काल रात्री 12 वाजता. सो आज तेच एक फुल तोडून मी देवाला वाहणार आहे. खरं तर फुलं झाडांवरच छान वाटतात, पण आज माझा बर्थडे आहे आणि त्यानिमित्ताने मला फुलं हवं होतं. आणि इकडे आमच्याकडे जास्त म्हणजे फुलं नाहीच आहेत, त्याच्यामुळे मग मी आज हेच फुल वाहणार आहे पहिलं. आणि खूप याला कळ्यासुद्धा आलेल्या आहेत. तर पहिलं फुल देवाला. थँक्यू सो मच फॉर दिस प्रिशियस गिफ्ट योगेश. वेलकम. हॅलो अँड वेलकम बॅक टू न्यू अनदर ब्लॉग. तर ह्या ब्लॉगची सुरुवात एकदम रॅन्डम झाली आहे. काही वेलकम वगैरे मी काहीच नाही केलं ह्या व्हिडिओमध्ये, कारण ऑलरेडी आम्ही ब्लॉगची सुरुवात आदल्या रात्री केली होती, जेव्हा योगेशने माझ्या बड्डेचं छोटंसं सेलिब्रेशन केलं होतं. पण काही कारणानिमित्त तो व्हिडिओ जो आहे करप्ट झाला, म्हणजे टेक्निकल इश्यूजमुळे तर मला तो ॲड नाही करता आला. म्हणून सकाळपासून ज्या क्लिप्स आहेत त्याच मी इथे ॲड करत आहे. तर आता तुम्हाला कळालं असेल हा व्हिडिओ कशानिमित्त आहे. ऑब्व्हियसली तर 20 ऑगस्टला माझा बर्थडे असतो आणि त्या दिवशीचाच हा व्हिडिओ. खरं तर असं काही खास स्पेशल सेलिब्रेशन आम्ही करणार नव्हतो, कारण माझी इच्छा होती यावेळेस बड्डे सिम्पल असावा म्हणून. येताना ऑलरेडी इंडियामध्ये फॅमिलीसोबत आम्ही सेलिब्रेशन केलेलं होतं. ते फोटोजसुद्धा मी पुढे व्हिडिओच्या एंडला अटॅच करणार. तर म्हटलं चला थोडंफार सिम्पल का होईना, पण जे काय सेलिब्रेशन असेल ते तुमच्यासोबत शेअर करावं. तर इथे तुम्ही घाई बघत आहात. तर दिवसभरात काही असं स्पेशल केलं नाही म्हणून मी जास्त शूट नाही केलं. संध्याकाळी आम्ही निघलो होतो मंदिरात जायला. प्रत्येक बड्डेला आमचं असं ठरलेलं की मंदिरात जायचं. सो इथल्या मंदिरात आम्ही जाणार होतो आणि श्रावणसुद्धा चालू होता. तर म्हटलं चला छान दर्शन होईल आपलं. खूप घाईघाई निघालो, कारण 5:15ची बस होती आणि 5 वाजता आम्ही चेक केलं ते. म्हणून पटपट आवरून लगेचच निघालो मंदिरात जायला. फायनली आता मंदिरामध्ये जातोय आम्ही हिंदू टेम्पलला. खूप घाई आलो, कारण आम्ही दुपारचं नॅप घेण्यासाठी थोडंसं झोपलो होतं आणि अचानक 5 वाजता योगेशला जाग आली आणि बस चेक केली तर 5:15चीच बस होती, शेवटची होती. म्हणजे 10 मिनिटामध्ये रेडी होऊन आम्ही बस पकडली. ॲक्च्युली मॉर्निंगमध्ये यायचं होतं, मॉर्निंगला यायचं सकाळी 7 ते 9 पण असं त्यावेळेस, बट मॉर्निंगला काही पॉसिबल झालं नाही आमच्यामुळं. तर मग आता इव्हिनिंगला पण होणार नव्हतं, बट कसं बस आम्ही उठून लगेच रेडी होऊन बस पकडली आणि आता जातोय. तर एक हां करेक्ट, बसचा इश्यू सुरू आहे. तर फ्रिक्वेन्सी कमी आहे बसची, कमी आहे. तर मग 5:15लाच होती आणि आमच्या स्टॉपपासून मग ती एक लास्टच होती. नंतर मग वाया यावं लागलं असतं. म्हणून 10 मिनिटात अगदी पटकन जो दिसेल तो ड्रेस मी घातला. अजिबातच आवरले नाही, थोडंसं जस्ट सुरू केलं. लगेच योगेश बोलले 1 मिनिटं बाकी पळ. नशीब आमच्या घराच्या खालीच स्टेशन, खाली स्टॉप असल्यामुळे आम्ही ती पकडू शकलो. मला तर वाटलं होतं आता गेली, पण योगेश म्हणे नाही भेटत, आणि भेटली. तर त्या स्टॉपवर उतरलो आणि छान वॉक करत चाललो. एवढं मस्त खूप छान हां फील होत आहे. तसं तर समर आहे, पण हवा खूप सुरू आहे म्हणून मग थंडी पण वाजते म्हणून आम्ही जॅकेट कॅरी करतोय. येस. तर आता पोहोचूच 5 मिनिटात.
तर हे आहे स्वीडनमधलं मंदिर आणि हा मंदिराचा मागचा एरिया म्हणजेच गार्डन, जिथे आम्ही सुद्धा फर्स्ट टाईम आलो होतो, कारण नेहमी आम्ही फ्रंट डोअरनेच जायचो, पण तिथे काही कन्स्ट्रक्शन चालू होतो, सो एंट्री जी आहे ती बॅक डोअरने होती आणि हा परिसर आम्हाला बघायला मिळाला. खरंच खूप छान वाटलं. इथे होम हवनासाठी कुंडसुद्धा होतं. और अपने को रेट कितना का दिखा देगा शिवन मन से दिया है तर मंदिरात दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही गेलो शेजारीच असलेल्या एका इंडियन ग्रोसरी स्टोअरमध्ये. माझ्या मैत्रिणीने मला ह्या स्टोअरबद्दल सांगितलं होतं की इथे ऑलमोस्ट सगळ्या इंडियन गोष्टी भेटतात, म्हणून म्हटलं चला आलो आहोत तर जाऊया आपण स्टोअरमध्ये. आणि इथे आल्यानंतर सरप्रायझिंगली बाप्पांच्या मूर्तीसुद्धा दिसल्या आणि ते बघून मला एवढा आनंद झाला ना, तर मी लगेचच मूर्ती खरेदी करायचं ठरवलं, कारण संपून जातील की काय अशी मला भीती वाटत होती. मग योगेशला म्हटलं चला आपण आलो आहोत तर मूर्ती लगेचच घेऊन टाकू. आणि इतरसुद्धा पूजेच्या सगळ्या गोष्टी इथे होत्या, पितळाचे दिवे, डेकोरेशनचे जे काही माळा वगैरे असतात त्या सगळ्या, पणत्या होत्या, मेहंदीचा कोण जो की मी खूप दिवसापासून शोधत होते आणि फायनली तो मला इथे मिळाला. A few moments later. केक कटिंगसाठी सगळा माहोल बनवला जातोय का अंधार करायचा आहे. 8 वाजलेत बाहेर, खरं तर 8 वाजलेत पण अजून पण भरपूर उजेड आहे, म्हणून मग आम्ही आर्टिफिशियल अंधार करतोय ह्याच्यासाठी, कारण आम्हाला इथे स्पेस बनवायचं आहे. ॲस्ट्रॉनॉट आहे हा, जो की आकाशचा आहे आणि इथे वरती तर खूप छान ते रिफ्लेक्ट होतं सगळं स्पेस सारखं. हे बघा खूप सुंदर दिसतं, म्हणजे ते वेगवेगळं रिफ्लेक्ट होतं. कधी ही अशी लाईट येते, कधी मग असे तारे, आणि खूप सुंदर दिसतं. हॅलो, सो किचनमधून आज माझी पूर्णपणे सुट्टी आहे आणि माझा प्रिय नवरा माझ्यासाठी बनवत आहे पावभाजी. तर ह्या अगोदर पण योगेशने बनवलेली आहे, पण जेव्हा मी स्वीडनमध्ये नव्हते, म्हणजे मी येण्या अगोदर जेव्हा एकटे राहायचे योगेश, तेव्हा त्यांनी बनवली होती. आणि आज फर्स्ट टाइम मी त्यांच्या हाताची बनवलेली पावभाजी खाणार आहे. तर मी खूप जास्त एक्सायटेड आहे की कशी बनते. तर तयारी चालू आहे इकडं, पण मॅश करण्या अगोदर त्यातलं पाणी काढायचं असतं योगेश, मग ते मॅश होईल. तसं मॅश नाही होणार, पाणी काढून टाका. बरं झालं मी आले व्हिडिओच्या निमित्ताने, जास्त त्याची हे गळून जाऊ नये आता फक्त, म्हणजे झालं. आधीच घालायचं. काही मदत करू? योगेश मला जेव्हा ते काही बनवत असताना अजिबात मदत करू देत नाही. त्यांचं असं म्हणणं आहे की तू क्रेडिट घेऊन जाशील, म्हणून अजिबातच मला कधी हेल्प करू देत नाही योगेश. म्हणून मग मी आज पूर्ण किचन योगेशच्या ताब्यात दिलंय. जेव्हा फक्त नंतर सगळं आवरायची वेळ येईल तेव्हा मी येणार. ऑल द बेस्ट. तर योगेश स्पेशल पावभाजी बनवून रेडी आहे. बटर पावभाजी. आणि वाव, दिसायला तर खरंच खूप सुंदर टेम्पटिंग दिसत आहे. कलर तर बघा, वा मस्त. त्यासोबत फुल ऑन प्रिपरेशन योगेशने केलेला आहे. इथे आहे सॅलड, कापलेला कांदा आणि थोडीशी कोथिंबीर. तिकडे पाव भाजले जे की वेगळे आहेत पण छान सगळं इंतजाम केलाय. आणि थँक्यू सो मच.